आता पावसाळ्यात बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ना सोयाबीन पेरून द्यायला राहते, त्यामुळे वावरात काही एवढं काम नाही राहत. पण आपण आहे ना एक वावर झेंडूच लावले, त्यामुळे आपल्याला त्याला खत पाणी सोडायला लागत आहे ना. मग आपली गाडी काढली सरळ वावरामध्ये. सोयाबीन पेरायच्या आधी एवढा पाऊस पडला की असं वाटतं सोयाबीन पेरून देतो का नाही, पण सोयाबीन पेरल्याच्या नंतर पावसानं तोंडच नाही दाखवलं. रोज आभाळ तर येते पण एवढा पाऊस काही येत नाही, बुरबुर येते आणि निघून जाते. ते जाऊ द्या, कारण की पावसाबद्दल बोलल्या काय पाऊस येणार आहे असं काही नाही. आपण आलेलो होतो इकडे पाणी नेण्यासाठी. आता इथे किटलीत पाणी भरायचं आणि इथून झेंडूच्या वावरात घेऊन जायचे गाडीवर. आता मोटर काय चालू केलेली नव्हती, पण आपलं हे वावर आहे नदी काठीला आणि जे सायपिन मधलं पाणी ना ते दाबाने खाली येत होतं. मग आता ह्या दाबाच्या पाण्याने आपल्याला किटली भरायची होती. पाणी लय थोडं थोडं चालू होतं म्हणून किटली लवकर भरत नव्हती. आणि किटली भरल्याच्या नंतर एक झाकणाची लय कटकट. झाकण बसवायला गेलं का त्याने एअर धरलं राहतोय, मग ते काय बसत नाही. मग पार त्याच्या मुंडक्यावर पाय दिला का मग बसते. झाकण बसवलं मस्त पैकी, किटलीला कवळी मारली, गाडी आणून ठेवली आणि तिला पॅक बांधून टाकलं. म्हटलं आता काय हालायचं नाही, एकदम ओके मध्ये किटली वगैरे बांधून टाकली. आज चला जाऊया झेंडूच्या वावरात. तिकडे जाता काकाने इथं कोबीची गाडी भरून दिलेली होती आणि काका बसले होते मस्त पैकी निवांत झाडाच्या सावलीला. काकानी पाड काढून आणलेले होते, तिथं पाड वगैरे